नमस्कार मित्रांनो. आज खूप दिवसाने व्हिडिओ घेऊन येतोय तुमच्यासाठी. तर आज आपण कम्प्लिटली वर्डप्रेस साईट कशी कस्टमाइज करायची तिच्या अगदी सुरुवातीपासूनची सगळी माहिती सविस्तर तुम्हाला सांगणार आहे मी. एक साधारणतः आपण एक समोर दिसते तुम्हाला 10 टॉपिक कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये आपण माझ्याकडे ऑलरेडी एक डोमेन आहे, त्या डोमेनवरती मी सब डोमेन ऍड करून त्याच्यावरती इन्स्टॉल करणार आहे वर्डप्रेस आणि मग आपली साईट कस्टमाइज करणार आहोत. तर तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे आज सगळ्यात पहिल्यापासून ते शेवटपर्यंत. तर पहिला टॉपिक आहे आपला एक कस्टम डोमेनवरती आपल्याला कस्टम डोमेन बनवायचं आहे, सब डोमेन. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हे करायचं आहे, वर्डप्रेस इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर त्याच्या काही सेटिंग्स आहेत वर्डप्रेसच्या बेसिक्स, त्यात आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत आणि आवश्यक असणारे काही प्लगइन्स आहेत त्या सुद्धा आपण इन्स्टॉल करणार आहोत आणि त्या सुद्धा कस्टमाइज करणार आहोत. त्यानंतर थीम एकदा इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तिचा लुक कसा असावा, तिचे कलर कोडिंग, स्टँडर्ड कलर कोणते कसे वापरणार आहेत, काय कसं करणार आहोत, त्याबद्दल आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यानंतर आपल्याला एक लोगो लागणार आहे साईटसाठी, जो आपला ब्रँड असेल किंवा जो आपल्या नावाचं काही लोगो असेल तो बनवायचा आहे. आणि वरती जे फेविकॉन दिसतं ते फेविकॉन सुद्धा आपल्याला कसं बनवायचं ते आज पाहणार आहोत. त्यानंतर साईटचा आपल्याला लेआउट बनवायचा आहे, म्हणजे डेस्कटॉपवरती कशी दिसली पाहिजे, लॅपटॉपवर कशी दिसली पाहिजे, मोबाईलवर कशी दिसली पाहिजे आणि टॅबवरती कशी दिसली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे लेआउट असतात, ते आपण त्याची सेटिंग करणार आहोत. आणि ॲज अ ऑथर म्हणून आपण साईटचे मालक किंवा ॲडमिन असू तर त्या आपण ज्या पोस्ट लिहू त्याच्यावरती आपल्याला एक ऑथर असतो, एक रायटर थोडक्यात बोलतो आपण, ब्लॉग रायटर. त्या ऑथरच्या काय सेटिंग्ज असतील, त्याचं प्रोफाईल बनवायचं, त्याचे एक छोटेसा फोटो द्यायचा, हे सगळ्या गोष्टी आपण आज शिकणार आहोत. त्यानंतर आपण लिहिलेले ब्लॉग कसे दिसतील त्यांचं कस्टमायझेशन करायचं साठी आपल्याला एक 3-4 ब्लॉग हवे साईटवरती, आपण स्वतः लिहिलेले ते स्वतः ब्लॉग आपण 3-4 तयार करणार आहोत. आणि महत्वाचा पार्ट जो आहे की आपल्या साईटला रँक व्हावं, आपली साईट गुगलवरती दिसावी, त्यासाठी आपल्याला साईटचा एक एसईओ करायचा आहे. तर एसईओ करण्यासाठी आपण एक कुठली तरी चांगली प्लगइन वापरणार आहोत आणि त्या प्लगइनच्या सहाय्याने आपण साईटचं एसईओ करणार आहोत. एसईओ म्हणजे काय तुम्हाला माहिती असणार आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ठीक आहे. आणि मग शेवटी जो मुद्दा राहतो महत्वाचा, तो आपल्या साईटचं स्पीड असणार आहे. ठीक आहे. तर साईटचं स्पीड कसं मेंटेन करायचं, किती स्पीड आहे तुम्हाला लाईव्ह चेक करून दाखवणार आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, तर आपण आपलं ब्राउझर ओपन करणार आहोत. ब्राउझर म्हणजे तुम्हाला माहिती क्रोम, आणि क्रोम ओपन करून आपण पुढचं जे काय आहे आपलं कस्टमायझेशन वेबसाईटचं ते सुरू करणार आहोत. ठीक आहे. मी माझा ब्राउझर ओपन केला आहे. सगळ्यात पहिलं आपण जाणार आहे जिथे आपली होस्टिंग आहे ना, तिथे जायचं आहे आपल्याला. जिथे आपण डोमेन नेम घेतलेला आहे तिथे डोमेन नेम घेतल्याचे तिथे आपण लॉग इन करणार आहोत. माझं लॉग इन डायरेक्ट होतं, तुम्हाला मेल आय डी पासवर्ड टाकून करावं लागेल. हे माझं डोमेन घेतलेलं होस्टिंग तिथे आहे, जिथे माझे डोमेन आहेत सगळे. आता मी तिथे जाणार आहे वेबसाईटवरती. मी ऑलरेडी एक डोमेन माझं क्रिएट करून ठेवलेलं आहे, सब डोमेन, त्याला मी असाइन करणार आहे. जर तुम्हाला माहित नसेल कसं करायचं सब डोमेन क्रिएट, तर तुम्ही इथेच या ठिकाणी डोमेन्समध्ये जायचं. डोमेन्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ज्या डोमेनवरती तुम्हाला कस्टमाइज करायचं आहे, सब डोमेन ॲड करायचं आहे, तिथे जायचं आहे. त्यानंतर मॅनेजवरती गेल्याच्या नंतर एक मिनिट हां तिथं आलो मी माझ्या डोमेनवरती जिथे मला बनवायचं आहे. ठीक आहे. तर इकडे ना तुम्हाला खाली डोमेन्समध्ये एक मिनिट आपण आय थिंक रॉंग आलो. हां डोमेन्सवरती गेलो मी. डोमेन्सवरती गेल्याच्या नंतर इकडे तुम्हाला मॅनेजमध्ये जायचं आहे. मॅनेजमध्ये गेल्याच्या नंतर ओव्हरव्ह्यूमध्ये आलायत. त्यानंतर नाही, एक मिनिट काहीतरी गडबड आहे. हां वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तिथे जो गेल्याच्या नंतर तुम्हाला इकडे खाली डोमेन्स मिळेल बघा, इथे सब डोमेन्स आहेत. ठीक आहे. हां तर आता मी एकदा इथे अजून क्रिएट करतो नवीन एक. समजा मी एक काहीतरी नवीन एक छोटंसं नाव देतो, समजा मनोगत. मनोगत नावाने मी काय करणार आहे, तर एक माझं ऑलरेडी डोमेन हे आहे dattasabre.com नावाने, आणि त्याच्याच पहिलं मी मनोगत फक्त एक वर्ड टाकलाय आणि क्रिएट करणार आहे. ठीक आहे. तो ऑलरेडी ते क्रिएट होईल. आता क्रिएट झालं ऑलरेडी, लगेच फास्ट होतं लगेच. ठीक आहे. आता हे क्रिएट झालंय मनोगत.dattasabre.com. आता ह्या नवीन वेबसाईटवरती आपण काय करणार आहोत, तर आपली वर्डप्रेसची साईट इन्स्टॉल करणार आहोत. ठीक आहे. आता इथलं काम आपलं झालेलं आहे. तर पुणे आता परत मागे जायचंय. नंतर होमवरती यायचंय, वेबसाईटवरती यायचंय. वेबसाईटवरती आल्याच्या नंतर इकडे तुम्हाला ऍड वेबसाईट असेल. काय करायचंय, मग वर्डप्रेस इकडे सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर
पुढची विंडो ओपन होईल. तुम्हाला इथे तुमचा जो मेल आयडी आहे तो असणार आहे बाय डिफॉल्ट, आणि तुम्हाला यासाठी नवीन एक पासवर्ड द्यायचा आहे. मी दिला एक पासवर्ड माझा आणि नेक्स्ट केलं फक्त. तर मी एक नवीन कोरी ब्लँक साईट तयार करणार आहे. त्यासाठी क्रिएट ब्लँक वरती क्लिक केलं, आणि आता जे आपण नाव टाईप केलं होतं तिकडे, जे बनवलं होतं सबडोमेन, ते इथे टाकणार आहोत. मनोगत डॉट दत्ता साबळे .com. बघा इथे आले फ्री सबडोमेन आहे म्हणून ऑलरेडी. ठीक आहे, तिथे झालं. आता इन्स्टॉल वर्डप्रेस. इथे आता मेसेज आला की वर डोमेन वेबसाईट थोडी म्हणजे अजून ते बनत आहे, समजा रेडी होते, तोपर्यंत टेम्पररी आपल्याला तयार करून देतील. आता वेबसाईट वरती लिस्ट वरती परत यायचं. बघा इथे तयार झालंय ऑलरेडी. त्याच्यानंतर आपल्याला इथे क्लिक करायचे. आता लगेच होत नाही, अजून ऍक्टिव्ह नाही झालंय. ऍक्टिव्ह व्हायला थोडा वेळ लागेल. आपण काय करूया, इकडे ऍड वेबसाईट करतो परत. टेम्पररी आपण हे करूया, इन्स्टॉल करूया वर्डप्रेस, आणि नंतर ते जेव्हा ऍक्टिव्ह होईल ना त्याला आपण असाइन करूया. ते सोपं राहील. तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल, समजेल. क्रिएट ब्लँक साईट केलं परत एकदा, आणि यूज टेम्पररी डोमेन. तिथे आता टाकूच नका कुठल्याही प्रकारचं नाव. इथे डायरेक्ट तुम्ही काय करा, यूज टेम्पररी डोमेन करा. ठीक आहे. हा, आता वर्डप्रेस इन्स्टॉल होत आहे. थोडासा वेळ लागेल. एकदा इन्स्टॉल झालं की मग पुढच्या गोष्टी फटाफट होतील. बाकी मित्रांनो कसं चाललंय बाकी? खूप दिवसाने व्हिडिओ आणला तुमच्यासाठी. ऍक्च्युली कामानिमित्त दुसऱ्या काही गोष्टींमुळे इकडे दुर्लक्षच होतं, आणि मी विसरून गेलेलो की हे सगळं करायचं आपल्याला. पण आता बघतो की खूप सारे लोक बनवतात, आपणही बनवूया. चला, आपल्याकडे काय थोडंफार नॉलेज देऊ शकतो. बाकी तुम्हाला कुठली मदत लागली, जशी कुठली एखादी चांगली थीम आवडली तुम्हाला पाहिजे, तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर कुठली प्लगइन हवी आहे, किंवा अजून कुठला तुम्हाला गायडन्स हवा आहे याच्यामध्ये, किंवा अजून काही कुठल्याही संदर्भात, म्हणजे एसीओ संदर्भात म्हणा, किंवा वेबसाईट डिझायनिंग संदर्भात म्हणा, स्टॅटिक वेबसाईट कशा बनवायच्या, किंवा एकदम 100% कुठल्या, म्हणजे तुम्हाला वर्डप्रेस एकदम 100% यूज करायचं फ्रीमध्ये, तर तुम्ही तेही करू शकता. फक्त तुम्हाला एक डोमेन असणं आवश्यक आहे. स्वतःच्या नावाचं, स्वतःचं ब्रँड बनवायचं असेल तर डोमेन असणं आवश्यक आहे. डोमेन नसेल घ्यायचं तुम्हाला, तर तुम्ही फ्रीमध्ये दुसऱ्या साईट पण ओपन करू शकता, जिकडे तुमचं नाव तुम्ही देता येईल तुम्हाला, पण पुढे .com .in किंवा .co .in असं नसणार आहे. ज्या साईटवर तुम्ही बनवाल, जी फ्री तुम्हाला देते, त्या साईटचं पुढे एक्सटेन्शन लागलेलं असणार आहे. अशा पद्धतीने ती तुम्हाला साईट मिळेल. आता बघा, आपला वर्डप्रेस इन्स्टॉल होऊन टेम्पररी आपल्याला एक हे भेटलाय, लिंक भेटली आहे, URL भेटलाय आपल्याला, बरोबर. तर हा URL आपण नंतर इकडे जो ऑप्शन दिले तुम्हाला बघा, ऍड डोमेन, ह्याला आपण ते कस्टम करूया. कनेक्ट HPanelशी होईल डायरेक्ट, पण त्याला अजून ऍक्टिव्ह व्हायला थोडा वेळ लागेल. असू द्या, ते शेवटपर्यंत होऊन जाईल, आपण ते नंतर करूया. हा तुमचा आहे वर्डप्रेस, बरोबर. इथे आपण आपली साईट पूर्णपणे कस्टमाइज करणार आहोत. इकडे तुम्ही ब्लॉग राईट, म्हणजे बॅकएंड आहे थोडक्यात आपल्या वेबसाईटचं बॅकएंड. समोर दिसणारी साईट वेगळी असते आणि बॅकएंड वेगळा आहे. ठीक आहे. आता काही साध्या सुद्धा एकदम छोट्या छोट्या हे करणार आहे, आपण सेटिंग्स करणार आहोत. सर्वप्रथम रिफ्रेश करूया. आणि आता मला इथे जे डॅशबोर्डवर दिसतंय ऑनबोर्डिंग वगैरे सगळं, मला हे नको आहे. तर मी काय करणार, इकडे डायरेक्ट डॅशबोर्डवरती जाणार. डॅशबोर्ड गेल्यानंतर हे सगळं बंद करणार मी. हे मला सगळं नको आहे इथे काय. इकडे काय बघा, तिकडे स्क्रीन ऑप्शन आहे. इथे जेवढं चेक केलेलं आहे ना, त्याला अनटिक करायचं, आणि मग नंतर पुन्हा हे बंद करायचं. आता रिफ्रेश करा, तुमचा डॅशबोर्ड एकदम क्लीन झाला. तुम्हाला कुठल्याही इथे काही रिपोर्ट वगैरे बघायचे असतील, तुम्ही ते इथे आणू शकता परत इथल्याच ऑप्शनने. आता इथे कमी ऑप्शन आहेत, पण जसं तुम्ही काम कराल, पुढे प्लगिन्स वगैरे घेत राहाल ना, तसं तसं तुम्हाला काय होणार आहे, इथे ऑप्शन जास्त मिळतील. ठीक आहे. सर्वप्रथम आपण सगळ्यात सोपी आणि साधी पद्धत जी करणार आहे, तर आपल्याकडे डिफॉल्ट एक पोस्ट येते. आता ही पोस्ट जर तुम्ही पाहिली अशी, बघा, नेक्स्ट मध्ये ओपन करूया. एक साधा सिंपल, कुठला कलर नाही, कुठलं कॉन्टेंट नाही, मेनू नाही, काहीच नाही, असे आपला एक पेज आहे सिंपल साधा. तर आपण आता ह्या पेजला कस्टमाइज करणार आहोत. ही पोस्ट आहे एकदम छोटासा, फक्त हॅलो वर्ड नावाची. तिला आपण आता डिलीट करून टाकूया. डिलीट करण्यासाठी मी काय करणार, बल्क ऍक्शन मध्ये जाऊन मूव टू ट्रॅश करणार, अप्लाय करणार. त्याच्यानंतर ट्रॅशला पण मी काय करणार, एम्प्टी करणार. म्हणजे आता माझ्याकडे कुठल्या प्रकारची पोस्ट नाही राहिली. इथे पेजेस असतात आपल्या
साईटवरती होम म्हणा, कॉन्टॅक्ट म्हणा, अबाउट अस म्हणा, माझ्याबद्दल, आपल्याबद्दल, किंवा तुम्ही काही सर्व्हिस प्रोव्हाइड करता, तुमचं ते असेल, काही ब्लॉग असतील, तर ब्लॉगच्या सगळ्या स्टोरी वगैरे त्याचं एक नेव्हिगेशन मेनू असतो, तो आपल्याकडे आता नाही आहे, तर तो सुद्धा आपण क्रिएट करणार आहोत सगळा. ठीक आहे. हां, तर मी आता हे पेज पण डिलीट करून टाकलं, म्हणजे एकदम पूर्ण एम्प्टी करून टाकली साईट. आता याच्यामध्ये तुम्हाला इथे मीडिया एक ऑप्शन दिसतं. मीडियामध्ये तुम्हाला आता काहीच दिसत नाही, पण तुम्ही कुठल्या इमेजेस वगैरे, व्हिडिओ वगैरे अपलोड करणार, ते इथे येणार, ते इथे दिसणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे सेटिंग्समध्ये. सेटिंग्समध्ये गेल्याच्या नंतर ही जनरल सेटिंग आली आहे. आता आपल्या साईटला एक आपण नाव देऊया काहीतरी. ठीक आहे. आपण जे डोमेन क्रिएट केले मनोगत नावाने, त्याला फक्त आपण मनोगत नाव देऊया, मनोगत. ठीक आहे. जर तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे तुम्ही मराठीमध्ये पण करू शकता. ते करण्यासाठी तुम्हाला मराठी टायपिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे, तर मी हे टूल वापरतो. इथे मी MANOGAT असं लिहितो, डायरेक्ट मनोगत मला भेटतं. हे कॉपी करून मी इथे पेस्ट करणार. ठीक आहे. इथे आलं ते. ठीक आहे. आता आपल्या साईटचं नाव काय झालं, चेंज झालं. तुम्हाला काही टॅगलाईन द्यायची आहे तुम्हाला थोडक्यात, म्हणजे आपलं ब्रँड बनवण्यासाठी, तर तुम्ही ते बनवू शकता. साईटला आयकॉन द्यायचा आहे, तर आपण आयकॉन बनवणार आहोत, तो थोड्या वेळाने करूया. पहिले सेटिंग्स करून घेऊया. मनोगत नाव दिलं, त्याच्यानंतर खाली यायचंय, इकडे एनीवन कॅन रजिस्टर, इथे टिक करा, नाहीतर मग कोणी तुम्हाला कमेंट वगैरे करू शकणार नाही. त्याच्यानंतर दुसरी सेटिंग आहे, आपली भाषा याची हीच राहू देऊया आपण, आणि आपला जो टाइम झोन आहे तो आपण चेंज करूया. आपला कोलकाता येतो, तो आपण तो इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर बाकी डेटचं फॉर्मॅट तुम्हाला कसं पाहिजे तुम्ही तसं ठेवू शकता. नंतर सेव्ह चेंजेस करा. सेव्ह चेंजेस केले तर तुम्ही इथे नाव बघा, इथे नाव चेंज झाले आपल्या याचं. आता इथून तुम्ही काय करायचं, ओपन इन न्यू लिंक करा. तुम्हाला वरती पण दिसेल, नाव दिसेल की मनोगत झालंय. ठीक आहे. आता हे सगळं आपण क्लीन करणार आहोत. हा ब्लॉग इथे होता हॅलो वर्ल्डचा, तो गेला. आता दुसरा कुठला ब्लॉग लिहिणार, त्याच्या खाली ते लिस्टमध्ये येणार. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर आपण एक जनरल सेटिंग करणार आहोत आणखी. परमा लिंक्स म्हणून एक येतं, इथे तुम्हाला पोस्ट नेम ऑलरेडी आहे, नसेल तर तुम्ही ते पोस्ट नेम करा आणि काय करा, सेव्ह चेंजेस करा. ठीक आहे. झालं. त्याच्यानंतर रिडिंगमध्ये जाऊया. रिडिंगमध्ये हे ठीक आहे, सगळं ठीक आहे, बाकीचे सेटिंग्स. अजून काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये, काय नाही. ठीक आहे. रायटिंगमध्ये पण काय नाही आहे, बाय डिफॉल्ट सगळ्या सेटिंग तसेच असू द्या. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता अपीअरन्समध्ये जायचं आहे. आपल्याकडे ऑलरेडी बाय डिफॉल्ट 3 थीम इन्स्टॉल झालेल्या आहेत, ज्या आपल्याला वर्डप्रेस करून मिळतात. तर मी त्यातल्या सगळ्या थीम डिलीट करणार आहे. डिलीट करतो, डिलीट. ही पण थीम डिलीट करतो मी, आपल्याला नको आहे ती. ठीक आहे. आता आपल्याकडे एक शिल्लक राहणार आहे, ही डिलीट नाही करू शकत. एक बाय डिफॉल्ट थीम आपल्याला ठेवावीच लागते. त्याच्यानंतर आपण काय करूया, आता इकडे ऍड थीम मध्ये जाऊया. ऍड थीम मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला भरपूर ह्या सगळ्या फ्री मधल्या थीम इथे पाहायला मिळतील. खूप साऱ्या थीम आहेत, तुम्हाला जी आवडेल तुम्ही ती घेऊ शकता. तर एक सिंपल आणि साधा चांगला लुक वाटावा अशा पद्धतीने आपण आता एक साईट बनवणार आहोत. तर ती साईट बनवण्यासाठी मला असं वाटतं मी ही थीम यूज करतो, OCNWP करतो. ठीक आहे. इझी, सगळ्यात फास्ट, एक चांगला लुक आहे, आणि आता अपग्रेड झाल्यामुळे भरपूर काही सेटिंग तुम्हाला मिळतात. तिला मी इन्स्टॉल करतो. इन्स्टॉल होणार लगेच, आणि ऍक्टिव्ह पण करतो. ठीक आहे. ऍक्टिव्ह केली. हां, आता आपण आपली साईट इकडे येऊन काय करूया, रिफ्रेश करूया एकदा, कशी दिसते बघूया. थोडासा चेंज झालाय. फुटरला इकडे काळा रंग आलाय, थोडासा ग्रे डार्क आहे, आणि इकडे सर्च ऑप्शन आलंय, बाकी रिसेंट पोस्ट आलंय ब्लॉग जाऊन, आणि आपला लोगो आलाय इकडे मनोगत. इथे मनोगतवर क्लिक केल्यानंतर आपण होम पेजला जातो. ठीक आहे. आता बाकी आपण हे करणार आहोत सगळ्या सेटिंग्स. त्याला आवश्यक असणाऱ्या आता प्लगइन वगैरे ऑटोमॅटिक ते सगळं इन्स्टॉल करेल, तुम्हाला काही करायची गरज नाहीये. तर इथे लिहिले बघा, इन्स्टॉल फ्री पॉवर ऑप्शन्स विथ OCN एक्स्ट्रा ओनली, आणि त्याच्यावरती लॉन्च द सेटअप विझार्ड. तर काय करायचं, आपण लॉन्च द सेटअप विझार्ड करायचं, जेणेकरून त्याला जेवढ्या आवश्यक प्लगइन्स आहेत त्या सगळ्या स्वतः इन्स्टॉल करेल. ठीक आहे. हां, तर त्याच्यानंतर हा एक येतो सगळा पुढचा त्यांचा डॅशबोर्ड आहे. गो विथ न्यू साईट करूया आपण. गो विथ वेबसाईट टेम्पलेट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता याच्यामध्ये त्याचे पण वेगवेगळे लेआउट आहेत, तुम्हाला कुठला आवडतंय, काय आवडतं, त्याच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हां, आता याच्यामध्ये भरपूर आहेत. तर आपण ब्लॉगिंगसाठी वेबसाईट बनवतोय, तर आपण ब्लॉगमध्ये जाऊया. भरपूर काही फ्री आहेत, काही प्रो आहेत. बघा, हे प्रो आहे म्हणजे विकत घ्यावं लागेल तुम्हाला, पण जे फ्रीवाले आहेत आपण तेच यूज करूया. तर आय थिंक मला वाटतं आपण कुठली करूया, थोडीशी ही जरा वेगळी वाटते, हिला घेऊया आपण. चला, ठीक आहे. इम्पोर्ट टेम्पलेट, हिचं नाव आहे ब्लॉगर. लक्षात ठेवा, तुम्हाला पाहायचं तुम्ही इथं जाऊन प्रिव्ह्यू करू शकता ओपन न्यू लिंकमध्ये. ही साईट बघा अशी दिसते. हे सगळ्या ब्लॉग पोस्ट आहेत सगळ्या लिहिलेल्या, ऑटोमॅटिक ते साईज रिसाईज करतं,
आणि आय थिंक याचा मेनू मला छान आवडतो. हा बघा, कॅनव्हास मेनू आहे, डायरेक्ट ओपन होतो. हा अशा पद्धतीने दिसतो. मोबाईलमध्ये थोडा वेगळा असेल. आणि इकडे हा लोगो आहे तुमचा, ह्याला आपण कस्टमाइज करणार आहोत. तुम्हाला वाटलं तर हा मेनू नको आहे तर आपण हा इकडे लेफ्ट साईडला पण घेऊ शकतो, राईट साईडला पण घेऊ शकतो, किंवा असं वरती पण घेऊ शकतो. ह्याचं फुटरला लवकर जाण्यासाठी बघा किती खाली स्क्रॉल करावं लागतं, आणि एकदम सिंपल साधा फुटर आहे. आपण ह्याला बी कस्टमाइज करणार आहोत. ठीक आहे, हे अशी दिसेल आपली वेबसाईट. हे त्यांचा प्रिव्ह्यू आहे. ठीक आहे, आपण काय करूया, हिला इम्पोर्ट करूया. इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट दिस टेम्पलेट. आता हे सगळं सोडून द्या. रिक्वायर्ड प्लगइन मध्ये काय आहे, सोशल शेअरिंग, ओसीएन एक्स्ट्रा, स्टिकी हेडर, हे काही चालत नाही फ्रीमध्ये. काय करायचं, स्किप दिस स्टेप करूया. ह्याच्यामध्ये पण आपल्याला काहीच नाही चालणार, हे पण स्किप करूया. तुमची टॅगलाईन काय असेल तुम्ही देऊ शकता. तुम्हाला साईटला आयकॉन इथून टाकायचं, इथून टाका, नाही तर पुढे गेल्यानंतर तुम्ही ते पण करू शकता. हिला पण स्किप करा. त्याच्यानंतर हे लोगोसाठी, लोगो पण आपल्याकडे अजून बनवलेला नाही आपण, तो आपण बनवणार आहोत. ह्याला पण स्किप करा. ठीक आहे, तुम्हाला कुठला कलरचा सेट आवडतो याच्यामधला, स्टँडर्ड कुठला बघा, तुमच्या जो आवडीचा असेल तो तुम्ही घेऊ शकता. पाहिजे तर आपण हा घेऊया, नाहीतर तुम्ही स्किप पण करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया. पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला कुठला फोंट पाहिजे दिसणारा, मी पुढे गेल्यावर चेंज करणार आहे. तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीने कुठला आवडेल तो घ्या, किंवा नंतर पण कस्टमाइज करू शकता तुम्ही. मी याला स्किप करतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाहिजे, म्हणजे काय काय तुम्हाला त्या डेमो साईटवरून, म्हणजे ह्या साईटवरून तुम्हाला काय काय घ्यायचंय याच्यामधलं, की सगळंच घ्यायचंय. ते सगळं घ्यायचं असेल तर आपण काय करणार आहोत, हे सगळं आहे तसं टिक राहू द्यायचंय आणि डायरेक्ट पुढे जायचंय, कंटिन्यू करायचंय. आणि ते बोलतंय की तुम्ही दुसऱ्याचं कॉन्टेंट कॉपी करणार आहात, ते थोडंसं वेगळं असतं, म्हणजे ते सगळा डेमो डाटा आहे, पण तुम्ही घेऊ शकता. आता आय अनस्टॉल करायचं आणि स्टार्ट द इम्पोर्ट अँड बिल्ड माय वेबसाईट. हे सगळं केल्याच्या नंतर थोडासा टाइम घेईल, एक 2 मिनिटं घेईल, आणि सगळा डेटा, सगळे इमेजेस अगदी ह्या सारख्याच येतील. आता समजा एक्झाम्पल तुम्हाला मी यातली, ते तिकडे चालू आहे, ते इम्पोर्ट करत आहे, ते होऊ द्या. तोपर्यंत आपण साईटला थोडंसं पाहून घेऊया. आता एक कुठली यातली एक आपण पहिलीच पोस्ट समजा पाहूया कशी दिसते. ही ओपन केल्याच्या नंतर बघा, एवढी मोठी इमेज समोर दिसेल तुम्हाला. नंतर तुम्ही इथे ऑथर आहात, म्हणजे तुमचा फोटो इथे येईल. तुमची वेबसाईट असेल, तुमचा फोटो येईल, तुमचं नाव इथे येईल. त्याच्यानंतर तुमच्या बद्दलची काय माहिती ती इथे असणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणी समजा, आपण बदलो ना युट्यूबला सबस्क्राईब करा, तसं तुम्हाला कोणी इथे सबस्क्राईब करू शकतं, तिकडे मेल आय डी टाकून. तुमच्या लिंक असतील इथे फॉलो करण्यासाठी त्या. त्याच्यानंतर तुम्ही जे लावलेले टॅग आहेत, आणि या पुढच्या काय पोस्ट आहेत, त्याच्यानंतर खाली कुणी कमेंट वगैरे केले असतील तर हे तुम्हाला कमेंट इथे असे दिसतील ह्या स्वरूपामध्ये. आणि हे तुमचं खालचं कॉपीराईट आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला गो टू टॉप एक बटन आहे, दाबलं त्यानंतर डायरेक्ट तुम्ही वरती जाऊ शकता. ठीक आहे, इथे क्लिक केल्याच्यानंतर आपण होम पेजला येतो. हे तर तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारे कस्टमाइज करू शकता. तुम्हाला जर हे असं लुक आवडत नसेल तर आपण तोही चेंज करून दाखवेल तुम्हाला मी. ठीक आहे, आपण पाहूया इकडे आपलं झालंय का. झालंय. तर काय करूया, कंटिन्यू करूया. कंटिन्यू विदाउट सरप्राईज. ते त्यांचं काहीतरी गिफ्ट वगैरे असेल तर जाऊ द्या, काय नाही करायचं आपल्याला. हे सगळं करायचंय. फिनिश अँड लॉन्च माय वेबसाईट. ठीक आहे, आता आपण काय केलं, गो टू वर्डप्रेस डॅशबोर्ड जाऊया. आता ही आपली पहिली होती साईट, हिला मी रिफ्रेश करतो फक्त. बघा, सेम झाली, सेम आहे सगळी, बरोबर. तर आता हे बंद करून सुद्धा परत आपण हे सगळं बंद करू शकतो. बंद केलं. आता मनोगतच्या इथे राईट क्लिक करून ओपन इन न्यू लिंक करूया. ओपन झाली, झालं सगळं. ठीक आहे, ठीक. सिंपल आणि साध्या पद्धतीने सगळं फ्रीमध्ये आपण काय केलं, इथे घेतलंय आणि इन्स्टॉल केलंय. ओके. आता पुढे तुम्हाला काय करायचंय, आता याच्यामध्ये जाऊन ह्याच्यात काय बदल करायचे, तुम्हाला तुमचा लोगो चेंज करायचा आहे, तुम्हाला कलर सेटिंग चेंज करायचे. मला आता हे समजा फोंट मला हे आवडत नाहीये, बरोबर. तुम्हाला हे फोंट मला बदलायचे, मला हे सगळा लुक बदलायचा, हा कलर बदलायचा आहे, मला इथे वरती कलर पाहिजे, किंवा खाली फुटरला कलर पाहिजे, किंवा इकडे साईड बार पाहिजे, नाही पाहिजे, सगळं तुम्ही इथून चेंज करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे जायचंय, कस्टमाइज म्हणून जायचं. इथे कस्टमाइजवर क्लिक केल्याच्या नंतर एक पॅनल ओपन होईल सगळा, इकडे लेफ्ट साईडला. इथे सगळ्या सेटिंग्ज आहेत त्या साईडच्या. ठीक आहे, आपण एक एक करून काय करूया, सेटिंग बघूया. आता इथे टायपोग्राफी म्हणजे काय असणार आहे, तुम्ही हा जो फोंट असा दिसतोय तो कसा दिसणार तुम्हाला, तो इथून करायचा. तर बॉडी म्हणजे ही सगळी बॉडी आहे. त्यानंतर ऑल हेडिंग म्हणजे ही हेडिंग आहे, जो मोठा दिसतोय कॅपिटल आहे, कलर मध्ये आहे. आणि जो ज्याच्यावरती आपण माऊस नेल्याच्या नंतर जो कलर होवर करतो, चेंज करतो, त्याच्या त्या लिंक असतात. ही बघा एक लिंक आहे. जेवढ्या लिंक असतील त्यांचा कलर कसा आहे, त्यांचे फोंट कसे आहेत, ते इथून तुम्ही कस्टमाइज करू शकता. तर मी बॉडीसाठी सिंपल आणि साधा मला आवडीचा फोंट आहे, तो मी घेतो साइन आहे, SYNE. तो घेतला मी. बघा इकडे तुम्हाला लगेच चेंज झालेला दिसला. तर हा झाला तुमच्या बॉडीचा फोंट चेंज. त्याच्यानंतर ऑल हेडिंग्स साठी पण मी तोच फोंट सेम ठेवतो. शक्यतो 1 किंवा 2च फोंट ठेवत जा, त्यामुळे काय होतं, चांगलं राहतं. बघा आता हा पण फोंट चेंज झाला. आता लगेच तसं नाही दिसणार तुम्हाला, इफेक्ट नाही करणार.
पूर्ण झाल्याच्या नंतर आपण एकदा बघूया. ठीक आहे, आणि पब्लिश करायचं. बाकी काय नाही, एकदम सिंपल आहे. तुम्हाला कुठलं कोडिंग करायची गरज नाही, कुठलं काय करायची गरज नाही. त्यानंतर आता कलर्स घेऊया. कलर्स आपण ऑलरेडी ते घेतले होते, ते कलर इथे सेट झालेत बाय डिफॉल्ट. तुम्हाला वाटलं दुसरा कलर कुठला घ्यायचा आहे, प्रायमरी कलर वेगळा असला पाहिजे किंवा कुठला काय, तर समजा प्रायमरी कलर मला बदलायचा, म्हणजे मेन कलर जो असणार आहे कुठला साईडचा, बघा आता याच्यावरती गेल्यानंतर हा कलर चेंज होतोय, म्हणजे यासारखा दिसतोय. आणि बाय डिफॉल्ट बॉडीचा फॉन्ट कसा आहे, ब्लॅक आहे, तो ब्लॅक राहणार आहे. तर समजा मी एक्झाम्पल आपण ह्याला चेंज करूया, हा चेंज केला मी, रेड घेतला. ठीक आहे, बघा इथे सगळीकडे हॉवर केलं तर रेड होत आहे अशा पद्धतीने. तर आपण काय करूया, ब्ल्यू ठेवूया, म्हणजे आपली जी थीम आपण जो स्टँडर्ड कलर कोड घेतला होता तोच असू द्या. ठीक आहे, कलर कोडमध्ये तुम्ही आता इथून तुम्हाला हवं तसं बदल करू शकता. याला फक्त पब्लिश करायचं विसरायचं नाही, जर तुम्ही सेटिंग केल्याच्या नंतर. आता इथे साईट स्टाईल अँड सेटिंग्स मध्ये आहे, साईटचा लेआउट आहे. आता हा कसा लेआउट आहे बघूया. आता याच्यामध्ये लेआउट सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही साईटचा लेआउट चेंज करू शकता. समजा हा 1200 ते 1200 एवढी याची रुंदी असेल, तर तुम्ही तो 1200च्या ऐवजी 1280, 1300, 1400 जसं तुम्ही डिव्हाइस वाईज करू शकता, पण स्टँडर्ड आहे तेच असू द्या. बाकी त्या कॉन्टेंटची विड्थ किती असणार आहे तुमच्या ह्याची, त्याचे सगळे इथे सेटिंग्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला बॉडीचा हा जो कलर आहे, हा कलर बॅकग्राऊंड कलर जर तुम्हाला बदलायचा आहे तर तुम्ही इथे असं चेंज करू शकता, तो सगळा ग्रीन होणार. त्याच्यानंतर दुसरा हवा आहे, दुसरा घेऊ शकता, तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. ब्लॅक पण घेऊ शकता, बॉर्डर व्हाईट आहे तर बॉर्डरला पण तुम्ही थोडासा वेगळा कलर करू शकता, तुम्हाला आवडेल तसं तुम्ही ठेवू शकता. सध्या मी हवा आहे तोच डिफॉल्ट ठेवतो, व्हाईटवाला. तुम्हाला वाटलं की मला कलर नको, याच्या मागे मला इथे इमेज हवी आहे, तर तुम्ही इथे इमेज घेऊ शकता. एखादी इमेज घ्यायची असेल तर तुम्हाला हा पॅनल, तिथे तुम्ही इमेजवर क्लिक केलीत ना इथे, की लगेच तुम्हाला असं एक विंडो ओपन होते. इथे अपलोड करू शकता, किंवा आपल्याकडे मीडिया लायब्ररी आहे, मीडिया लायब्ररीमध्ये तुम्हाला भरपूर ऑलरेडीच्या थीम मध्ये आल्या त्याच इमेजेस तुम्हाला पाहायला मिळतील. आता मी याच्यातली एखादी एक्झाम्पल, मी ही इमेज घेतो आणि जस्ट ऍड करतो, तर काय होईल, ही इमेज तुमच्या ह्याच्या पूर्ण पाठीमागे गेली. त्याला आपण बॅकग्राऊंड म्हणतो, बॅकग्राऊंड, बरोबर. तिची पोझिशन कशी पाहिजे, आता ती बघा, छोटी इमेज आहे म्हणून ती सगळीकडे नाही आली, इथे नाही आली, तिथे नाही आली, बरोबर. तर इथे काय करायचं तुम्हाला, टॉप सेंटर करूया, नाही सेंटर करायचं. सेंटर केल्याच्या नंतर नो रिपीट आहे, डिफॉल्ट करा. डिफॉल्ट सेटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला ती इमेज बऱ्याच ठिकाणी स्प्लिट झालेली दिसते. आपण काय करूया, तिला काय करूया, नो रिपीट ठेवूया. इमेज छोटी असणार आहे साईजने ती, त्यानंतर डिफॉल्ट वरतीच ठेवूया. तुम्हाला इमेज थोडी मोठी घ्यावी लागेल, ही छोटी, हिची साईज छोटी आहे म्हणून ती बसत नाहीये. ठीक आहे, तर आता आपण इमेज काढून टाकूया. बाय डिफॉल्ट जे असेल तेच राहू देऊया सध्या. पण तिकडे तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्हाला आवडेल तर तुम्ही ठेवू शकता. आणि जर तुम्हाला फ्रीवाले इमेजेस पाहिजे असतील, कुठून कॉपीराईट नाही लागू म्हणून, त्यासाठी भरपूर काही साईट्स आहेत. जसं की पिक्सेल्स आहे, इथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. फ्री पिक आहे, बरोबर, इथे पण तुम्हाला फ्रीवाले इमेज भेटतील. त्याच्यानंतर पिक्साबे म्हणून एक आहे. अशा भरपूर काही साईट तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला भेटून जातील त्या साईट सगळ्या. ठीक आहे, आता आपण काय करूया, पुढच्या सेटिंगकडे जाऊया. साईटचा आयकॉन तुम्हाला बनवायचा आहे, बरोबर. साईटचा आयकॉन म्हणजे इथे बघा, कस्टमाइजच्या बाजूला तुम्हाला एक असा लिंक हे दिसतंय. समजा तुम्ही एक्झाम्पल युट्यूब ओपन केलं, युट्यूब ओपन केल्यानंतर युट्यूबच्या बाजूला बघा युट्यूबचा एक आयकॉन दिसतोय, बरोबर. हा आयकॉन तुम्हाला बदलायचा आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा सेट करायचा आहे. तर तो कसा बनवायचा, तर जस्ट तुम्ही काय करा, गुगलमध्ये जावा. गुगलमध्ये जाऊन फेविकॉन मेकर असं टाईप करा, फेविकॉन मेकर. पहिली साईट येईल फेविकॉन.io नावाची. ठीक आहे, ही साईट सिम्पली एकदम सिम्पल आहे, 2 मिनिटात तुमचा फेविकॉन तयार होईल. इथे टेक्स्ट टू आयकॉन करा, क्लिक, ऍड येथे बंद करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला असा एक लेआउट मिळेल. तुम्हाला तुमच्या साईटचं नाव काय, मनोगत आहे, म्हणून मी पहिला अक्षर एम टाकला. तुमच्या साईटचं नाव दुसरं पण काय असू शकतं, ए वरून असू शकतं, बी वरून असू शकतं, तुम्ही तो एक इनिशियल टाका. किंवा तुम्हाला 2 अक्षर पाहिजेत, MD म्हणा, मनोगत दत्ता साय म्हणून असं MD केलं, 2 ती तुम्ही अक्षर टाकू शकता. ठीक आहे, आता मी एम टाकलाय फक्त. तर एम मध्ये मला कसं पाहिजे, इथे तुम्हाला प्रिव्ह्यू दिसतोय बघा, एम कसा दिसतोय तो. ठीक आहे, राऊंडेड मध्ये पाहिजे तर मी राऊंडेड, हा राऊंडेड मध्ये आहे. स्क्वेअर मध्ये पाहिजे, मी स्क्वेअर मध्ये घेतला, बघा त्याचे कॉर्नर सगळे काय झाले, हे झाले, कमी झाले. त्याच्यानंतर मला राऊंडेड पाहिजे, मला राऊंडेड आवडतं, मी राऊंडेड ठेवतो. तुम्हाला सर्कल पाहिजे, तुम्ही सर्कल घेऊ शकता, असा गोल दिसेल तो. ठीक आहे, मग मी राऊंडेड ठेवतो. त्याच्यानंतर तुम्हाला याचा फोंट कुठला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. मी पॉपिंग्स घेतो सध्या, इथे थोडासा चांगला वाटतो बघायला. आणि तुम्हाला त्याची जाडी, आता रेग्युलर नॉर्मल आहे, तर तुम्हाला जर मोठा पाहिजे तर तुम्ही बोल्ड 700 नॉर्मल ठेवू शकता. थोडा एम मोठा झालाय बघा. हा, तर आपल्या साईडचा जो कलर थीम आहे, आय थिंक तो मला वाटतं तोच आहे, ब्ल्यूच आहे. एक मिनिट, आपण एकदा बघूया मेन कलर कुठला, प्रायमरी कलर हा आहे, बरोबर. हा, तोच आपला इथे ऑलरेडी आलेला आहे. तर आपण तो तुम्ही चेंज करायचा, तुम्ही इथे कुठे पण काय करू शकता, बॅकग्राऊंड वरती क्लिक करू शकता, बघा तो चेंज होत आहे. ठीक
ठीक आहे. आणि तुम्हाला जर टेक्स्टचा पण कलर चेंज करायचा एम अक्षराचा, तर तो पण तुम्ही चेंज करू शकता. तर मी नॉर्मली आता जे आहे तेच ठेवतो आणि जस्ट मी काय करतो, आता इथे 3 1 2 3 दिसतात. आता हे 3 वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात, पण आपल्याला 512 पिक्सेलचाच पाहिजे. मी जस्ट डाउनलोड करणार. डाउनलोड केल्याच्या नंतर हा माझ्याकडे डाउनलोड झालाय. मी याला कट करतो आणि कुठेतरी एक आपलं मनोगत नावाचं एक फोल्डर बनवूया आपण PC वरती आपल्या. इथे मी जस्ट बनवलं आणि तिथे आणून त्याला सोडलं. ठीक आहे, पेस्ट केलं. आता आपण याला काय करूया, एक्सट्रॅक्ट करूया. ह्याच्यातून सगळं जे मटेरियल असेल ते बाहेर निघेल. एक्सट्रॅक्ट हेअर केलं मी. ठीक आहे, बघा हे सगळे बाहेर आले आणि मला ह्या फाईलची गरज नाही, मी डिलीट करतो. मोस्टली ह्या सगळ्याच बाकीच्या फाईलची गरज नाही, मला ही 512चीच फक्त फाईल हवी आहे. पण असू द्या, काय फरक पडणार नाही, काय फाईलची साईज जास्त नाही आहे, ही फक्त 19 KB आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, आपल्या साईटवरती जाऊया आणि आपल्याला काय करायचं आहे, साईट स्टायलिंग अँड सेटिंग करायची. साईट आयकॉनमध्ये जायचं. साईट आयकॉनमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, साईट आयकॉनमध्ये एक मिनटं, हे सगळे आयकॉन्स आहेत, इथे नाही जायचे तुम्हाला. तुम्हाला जायचं इकडे साईट आयडेंटिटीमध्ये खाली, इथे साईट आयकॉन म्हणून आलंय, इथे सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर अपलोड करायचं, कारण याच्यामध्ये तो आपला आयकॉन नाहीये, आता तो आपण अपलोड करणार आहोत. इथे जाऊन अपलोड केला की आपण डेस्कटॉपवरती ठेवलेलं आहे मनोगत नावाच्या ह्याच्यामध्ये. आता तुम्हाला इथे बघा क्लिअर दिसेल. तर सगळ्यात मोठा जो आहे तो 512चा आहे, तो घ्यायचा, इथे ओपन करायचा, इथे दिसेल तो आलेला तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, सिलेक्ट करायचं. ठीक आहे, सिलेक्ट केल्याच्या नंतर ऑलरेडी बघा इथे लगेच आपल्या साईटवरती तो इथे दिसायला लागला, इथे वर यम. आता पब्लिश करूया. ठीक आहे, आता आपण आपली साईट बघूया पुन्हा एकदा. ओपन न्यू, मनोगतच्या बाजूला यम आला. ठीक आहे, तुम्ही कलर जसा ठेवला तसा यम पण तसा दिसतोय. हे झालं तुमचं फेविकॉन आता. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची स्टेप असेल आपल्याला लोगो बनवायचा आहे. लोगो बनवायसाठी सिम्पली आपण काय करूया, मी कोरल यूज करतो. तुम्हाला आणखी काही सोपं असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर तुम्हाला कोरलमध्ये कुठला लोगो बनवून पाहिजे माझ्याकडून सिम्पल साधा, तर तुम्हाला असंच फ्रीमध्ये बनवून देईल मी. कोरल ओपन होऊ द्या. काय करूया, नवीन डॉक्युमेंट घेतलं, जस्ट इथे टेक्स्ट घेणार मी. टेक्स्ट घेतल्यानंतर इथे काय करणार, मनोगत म्हणून करतो. ऍक्च्युली आपण मराठीमध्ये बनवूया, चला. आपण टाईप केलेलं कुठेतरी होतं ना मनोगत नाव. ठीक आहे, पुन्हा टाईप करूया, काय वेळ लागतो त्याला, मनोगत. ठीक आहे, मी हा कॉपी करतो आणि इथे येऊन पेस्ट करतो. ठीक आहे, मनोगत इथं मराठीमध्ये आलं, कोरलमध्ये पण. आता मला ना ह्याचा फोंट एकदम सिम्पल वाटतो, तर माझ्याकडे एक फोंट आहे टायरो नावाचा, जो गुगलवरती फ्री आहे, टायरो देवनागरी मराठी. ठीक आहे, हां, आता हा आपला झाला थोडासा स्टायलिश. तर आता ह्याचं थोडंसं मला हा जाड हवा आहे, थोडासा पातळ फोंट वाटतोय, मग मी याला कन्वर्ट टू कर्व करणार आणि ह्याची जी हे आहे बॉर्डर आहे ती साधारणतः 1 पिक्सल करूया, थोडासा मोठा झाला. ठीक आहे, आणि ह्याचा मी कलर पण काय करतो, तोच ठेवतो जो ऑलरेडी आपण घेतलेला आहे. त्याच्या बॉर्डरचा कलर पण मी तोच ठेवणार. ठीक आहे, आता ह्याची जी साईज आहे ती 266 आहे बाय 92 आहे. ती काही असू दे, आपण तिकडे जाऊन तिला सेट करू शकतो. मी फाईल काय करतो, एक्सपोर्ट करतो. आपण त्याच फोल्डरमध्ये करूया जिकडे आपण ऑलरेडी सगळ्या फाईल बनवल्यात. हिला नाव देतो लोगो. ठीक आहे, आपला असा हा लोगो दिसणार आहे. ओके, आपली फाईल एक्सपोर्ट झाली आणि ही त्या फोल्डरमध्ये आली पण असेल, बघा इथे आली. ओके, लोगो म्हणून. आता आपण काय करणार आहे, इकडे जाऊन कस्टमाइजमध्ये आपण होतो ना, हा इथे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इकडे जाऊन हेडरमध्ये जायचं. हेडर कुठे, इथे हेडर आहे. इथे बघा तुम्हाला लोगो दिसतोय, हेडरमध्ये लोगोमध्ये जायचं. हा त्यांचा बी दिसतोय बघा इथे, हा बी आहे, हा बी मोठा एक छोटा. तर आपण काय करूया, आपल्याकडे जी फाईल आहे ना ही मनोगतची, हिला मी अजून छोटंसं करतो. म्हणजे मोबाईलसाठी हा लोगो असेल आणि मोठ्या डिव्हाइसेससाठी हा मोठा लोगो असेल मग असे केलेला. तर ह्याला पण मी एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट करताना लोगो नाव परत देऊया आपण ह्याला, पण हा असेल फक्त मोबाईलसाठी. लोगो मोबाईल करूया. ओके, हा झाला मोबाईलचा लोगो. बघा इथे किती छोटासा दिसतोय, पण जेव्हा तुम्ही सेट कराल ना तेव्हा तो चांगला दिसेल. आता कोरलचं काम संपलंय आपलं, त्याला बंद करूया, सेव्ह नाही करत आहे मी. ठीक आहे, हा तर मी दोन्ही रिमूव्ह करतो. ठीक आहे, मी रिमूव्ह केला, हा पण रिमूव्ह केला. आता इथे लोगो गेला बघा, आता फक्त आपला टेक्स्ट आलाय जो आपल्या साईटचं टायटल आहे. आता मी काय करणार, लोगो इथे सिलेक्ट करणार, अपलोड करणार फाईल, सिलेक्ट फाईल करणार. त्याच्यानंतर मी जाणार लोगोमध्ये, जो आपला डेस्कटॉपसाठी बनलेला आहे त्याला मी ओपन करणार. सॉरी, डेस्कटॉपसाठी नको येतो आपल्याला. आपण काय करूया, हा रेटिना लोगो मोठा असतो, तर हा आपण छोटा घेऊया आणि तो मोठा घेऊया. छोटावाला इथे घेऊया मोबाईलसाठी जो येतो. ओके, सिलेक्ट करायचं
आणि जायचं पुढे. ते बोलते तुम्हाला क्रॉप करायची का, तर मी स्किप करतो, स्किप क्रॉपिंग. ओके, हे झालं, आला आपला लोगो इथे. ओके, आता आपण मोठ्या डिव्हाइससाठी एक लोगो ठेवणार आहोत. जो मोठा मी घेतला होता आता, ज्याचं पिक्सल होतं 268 बाय 94चं, ते मी ठेवतो. त्यामुळे इथे काय बदल नाही होणार, आहे तसंच राहणार आहे. जर तुम्हाला वाटतंय लोगो मोठा छोटा झालाय, तर तुम्हाला इथे मॅक्झिमम विड्थ वगैरे बघा. आता मी इथे क्लिक केलं, जस्ट तो छोटा झाला. मग तुम्हाला साधारण काय पाहिजे, तुम्ही 130 ठेवा. सॉरी, खूप मोठं झालं ते. 130 बघूया किती होतंय. हा, एवढा 130 आहे. अजून छोटा करू शकतो आपण, 120 करूया. ठीक आहे. इथून तुम्ही हाईट पण चेंज करू शकता. हे तुमच्या हातामध्ये सगळं, तुम्हाला सगळं कस्टमाइज करता येते कसं पाहिजे तसं. पब्लिश करायचं. कुठलंही काम केल्यानंतर पब्लिश करायला विसरू नका, कारण ते अनसेव्ह होईल आणि अचानक काही झालं तर हे होऊ शकतं. आता आपल्याला हा मेनू चेंज करायचा आहे. आपल्याला म्हणजे तुम्हाला आवडतोय तर तुम्ही ठेवू शकता हा. तर तुम्हाला सांगतो मी कसं चेंज करायचं. इथे जायचं. त्याच्यानंतर आपण काय करूया, टॉप बार घेऊया आपल्या साईडला एक. म्हणजे याच्यावरती अजून एक काहीतरी असलं पाहिजे, जिकडे मला काय अनाउन्समेंट द्यायचे, काय नोटिफिकेशन द्यायचे, त्याला आपण इनेबल करूया. तो इनेबल केल्याच्यानंतर इथे बघा आला एक टॉप बार आला. ठीक आहे, ह्या टॉप बार मध्ये तुम्हाला काही लिहायचं आहे ना, ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, आता इथे कॉन्टेंट मध्ये जायचं. टॉप बारच्या इथे काय लिहिलं, ऍड युअर कॉन्टेंट, जे इथे दिसते तुम्हाला. ह्याला मी डिलीट करतो आणि लिहितो इथे जस्ट वेलकम टू माय साईट मनोगत. जस्ट सिम्पल टेक्स्ट, तुम्ही काही लिहू शकता आणि त्याला तुम्ही कस्टमाइज पण करू शकता. जनरल मध्ये जायचं. तो कसा दिसला पाहिजे, सेंटरला पाहिजे की लेफ्टला पाहिजे, ते इथून तुम्ही करू शकता. इथे आहे बघा कॉन्टेंट अँड राईट सोशियल. मी सेंटर केलं, हा सेंटरला गेला. तुम्हाला इकडे ना तुमचे फेसबुकचे आयकॉन, ह्याचे सगळे आयकॉन वगैरे तुम्ही सेट करू शकता. इकडे तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर टाकून डायरेक्ट क्लिक केली की कॉल लागला पाहिजे, तेही सुद्धा करता येतं. पण सध्या तुमच्यासाठी ते नाही. आपला सगळा हा जो व्हिडिओ आहे तो एकदम नवीन शिकणाऱ्या लोकांसाठी आहे. ठीक आहे. सोशल म्हणून तुम्हाला पाहिजे तिथे, तर जस्ट तुम्ही इथून क्लिक करू शकता. ह्या सोशल लिंक्स आहेत तिकडे. आता फेसबुकला पाहिजे तुम्ही तुमची फेसबुकची आयडी टाकता इथे, पण इथे फक्त आता हॅश मारतो. हॅश टाकल्यामुळे तिकडे एक फेसबुकचा हे आला बघा, इथे एक लोगो आला, हे लिंक आली. त्यानंतर तुमचा फेसबुकचा ग्रुप असेल तर तुम्ही फेसबुकच्या ग्रुपसाठी पण एक हॅश टाकला की तुम्हाला दुसरा एक तिकडे लोगो लागेल. पण दोन दोन आपल्याला सेम लोगो नको. आपण पुढे जाऊन बघूया. आपल्याला इंस्टाग्राम टाकायचं, इंस्टाग्राम टाकला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचंय युट्यूबसाठी पण तुम्ही इथे हॅश टाका. म्हणजे हॅशच्या ऐवजी तुम्ही तुमची लिंक टाकायची, जशी जे तुम्हाला नंतर टाकायची तशी. ठीक आहे. आता मला हे थोडंसं खालीवर वाटतंय, तर असं नको आहे मला हे. तर मग मी काय करणार, परत तिकडे मागे जाणार इथून आणि ह्याच्यामध्ये जाणार जनरलमध्ये. याच्या इथे तुम्हाला ऑप्शन दिलं जातं लेफ्ट कॉन्टेंट आणि राईट सोशल. म्हणजे वरचा जो डेटा आहे हा टेक्स्ट, तो लेफ्टला जाईल आणि हे आयकॉन आहे राईटला जातील. तर आपण तसं सेट करूया. ठीक आहे, मी तसं सेट केलं. बघा इकडे तुमचं हे आलं आणि हे तुमचे एकदम कॉर्नर बॉर्डरला तिकडे काय गेलेत, ते सगळे आयकॉन गेलेत. ओके, आता पब्लिश करूया. आता मला ना ह्या टॉप बारचा कलर चेंज करायचा आहे. टॉप बारचा कलर चेंज करण्यासाठी मी पुन्हा कलर्समध्ये जाणार. कलर्समध्ये गेल्याच्या नंतर आय थिंक इथे नाही आहे, टॉप बारच्या तिथेच असणार ते ऑप्शन. टॉप बार हां, टॉप बारमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला कलर दिसेल बघा खाली. त्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला कसं करायचं आहे, एक एक्झाम्पल म्हणून आपण काय करूया, ब्लॅक करूया. ओके, ब्लॅक झाला. तुमचा टेक्स्ट थोडासा एकदम व्हाईट नाही आहे, पण तो आपण व्हाईट करू शकतो. ठीक आहे, तो व्हाईट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, टेक्स्टवरती क्लिक करायचे, ती तुम्हाला व्हाईट करायची कम्प्लिटली. झाली. त्याच्यानंतर तुम्हाला हे काही लिंक असतील, समजा ह्या लिंक आहेत, ह्याच्यावर गेल्याच्या नंतर त्यांचा कलर जर चेंज झाला पाहिजे तर तुम्ही हा चेंज करू शकता. मी रेड करतो एक्झाम्पल. आता ह्या लिंक नाही, आयकॉन आहेत, मी फक्त हॅश टाकला. इथे तुम्ही कुठली लिंक टाकली ना तुमच्या मोबाईल नंबरची, ईमेल आयडीची, तर ती त्याचाच कलर चेंज होणार इथून. ठीक आहे, नॉर्मल गोष्टी तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने शिकू शकता. काहीच होत नाही. तुम्ही किती बदल करा, काही करा, परत तुम्ही बदल तुमच्या पद्धतीने परत घडवून आणू शकता. ठीक आहे, आता एक नॉर्मल गोष्टी झाल्या या सगळ्या. पुढचा आहे आपल्याला काय करायचंय, आता याचा हेडर वगैरे चेंज करूया, थोडासा वेगळा लुक देऊन बघूया कसं दिसतोय. हेडर कुठे आहे, हेडर हा इथे हेडर आहे. हा, आता इथे हेडर मध्ये जनरल आहे. जनरल मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, कस्टम हेडर सेटिंग करायची असते. हेडर टाईप आहे तुमच्याकडे. आता हे बघा इथे प्रीसेट दिलेले आहेत सगळे. आता एक्झाम्पल आपला जो हेडर आहे तो पण बदलून पाहूया. मी असा केला, समजा पहिला घेतला तर बघा इकडे लोगो आला आणि ते सगळे जे हे होते ना पेजेस आपले, इकडे तुमच्या हे आयकॉन आले. हा पण ठीक वाटतोय, हा तुम्ही ठेवू शकता. किंवा तुम्हाला एक लेफ्ट साईडला घ्यायचं, लेफ्ट साईडला पण घेऊ शकता. ठीक आहे, आता ह्याला पब्लिश करून साईट कशी दिसती पाहूया आपण एकदा.
ठीक आहे. आता ही आपली साईट जुनी पहिली अशी होती, आता केली ही अशी दिसते. पण टॉप बार याच्यामधून गेला निघून, हा वरती आहे टॉप बार. ठीक आहे. लोगो आहे, मेनू आहे आणि सर्च ऑप्शन पण आहे. त्यानंतर तुमच्या फेसबुकच्या लिंक पण आहेत सगळ्या सोशल मीडियाच्या. ओके, हे सगळं झालं. आता आपण फुटरमध्ये थोडासा बदल करूया. फुटर बाय डिफॉल्ट कंपनीचा आहे, OCNWPचं. आपण त्याला चेंज करणार आहोत. ठीक आहे. कस्टमाइजमध्ये पुन्हा जायचं. त्याच्यानंतर तुम्हाला फुटरमध्ये यायचं आहे. फुटर कॉपीराईट, इथे तुम्हाला जो टेक्स्ट दिसतो लिहिलेला तो तुम्हाला काढायचा आहे. तो काढण्यासाठी आपण पहिलं बघूया काय टेक्स्ट आहे इथे. हॅपी ब्लॉगिंग विथ OCNWP, कॉपीराईट 2025. तर तुम्हाला तुमचं नाव द्यायचं किंवा तुम्हाला कुठलंही काय लिहायचं. हॅपी ब्लॉगिंग बघा, एवढंच फक्त काढा, बाकीचं कोड आहे तसंच राहू द्या. आपलं नाव आहे मनोगत, मग मनोगत देऊया फक्त, बस काहीच नाही. मनोगत केलं, जस्ट पब्लिश करायचं आणि मग इकडे रिफ्रेश करून बघा आपली साईट परत बघायची. ओके, मनोगत आलं पण पुढे OCNWP राहिलं शिल्लक, तर माझ्याकडून चूक झाली असेल. इकडे मी ते काढलंच नाही. मनोगतच्या नंतर इथे OCNWP आहे हा टेक्स्ट, तो मी डिलीट केला फक्त, जस्ट काहीच नाही. पब्लिश करूया आणि रिफ्रेश करूया. पुन्हा खाली येऊन बघायचं. झालं, आता डायरेक्ट मनोगत आहे. ओके, फुटर झाला. हेडरमध्ये कशा गोष्टी कस्टमाइज करायच्या ते सगळं झालं. तर मित्रांनो, आपण काय करूया, तिथे स्टॉप घेऊया, खूप मोठा होतो व्हिडिओ. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ब्लॉग रायटिंग कशी करायची आणि त्याबद्दल SEO कसं करायचा, आणखी काय बरंचसं कस्टमाइज करून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत काळजी घ्या, सुखात राहा, खुश राहा. धन्यवाद, बाय बाय.